नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये कृषी सेवक जाहिरात आली, सावधान दास सर विश्लेषण असं त्या थंबनेल होतं त्या व्हिडिओचं. अजून पशुधन पर्यवेक्षक जाहिरात आली, सावधान दास सर विश्लेषण असं त्या व्हिडिओचं थंबनेल होतं. कृषी सेवकचा व्हिडिओ 14,000 प्लस व्ह्यू मध्ये गेलाय. पशुधन पर्यवेक्षकचा पण व्हिडिओ 4,000 प्लस व्ह्यू मध्ये गेलाय. त्या क्षेत्रामध्ये वेटरनरी किंवा मग कृषी या क्षेत्रामध्ये तो टॉपचा व्हिडिओ बनलेला आहे. आपलं ते विश्लेषण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉपी पेस्ट झालं होतं. काही मास्तर लोकांचे फोन आले होते. काही लोकांचं असं म्हणणं होतं की सर असं कसं बोलता तुम्ही, आमचे 10वी झालेले पोरं आहेत, ते पदवी लेवलची पूर्वपरीक्षा कशी देतील? असं कसं म्हणता सर तुम्ही पूर्व मुख्य घेईल म्हणून? मी तुम्हाला सगळे दाखले पण दिले होते, पुरावे पण दिले होते. एमपीसीनं जे नोटिफिकेशन दिलेलं त्यामध्ये सरळ सरळ म्हटलेलं होतं, ते सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तेच आज परत एमपीसीच्या आजच्या नोटिफिकेशननं खरं ठरलेलं आहे. तर काय खरं ठरलेलं आहे तुम्हाला अगोदर ते सांगून देतो. आजचं नोटिफिकेशन काय आहे तर बघा, आजच्या या नोटिफिकेशन एमपीसी काय म्हणतंय? एमपीसी असे म्हणतंय की जी आता परीक्षा योजना आहे तर त्यामध्ये काही चेंजेस होणार आहे. काय चेंजेस होणार आहे ते आजच्या आपल्या ज्या प्रसिद्धी पत्रक आहे बघा, 1 ऑगस्ट 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे ते प्रसिद्ध काय म्हणतात आपल्याला प्रसिद्धी पत्रक आहे, ज्यामध्ये परिशिष्ट 28 ते 73. आपलं परिशिष्ट किती होतं? आपलं किती होतं? 45-46 मध्ये. हे बघा, परिशिष्ट 28 ते 73 मध्ये जे गट ब अराजपत्रित आणि गट क म्हणजे जेवढे संवर्ग आहेत त्या सगळ्याची सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी प्रशासकीय आणि विशिष्ट तांत्रिक स्वरूपात शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी तांत्रिक असं वर्गीकरण करण्यात आले आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं अतांत्रिक आणि तांत्रिक या दोन पद्धतीचं वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ अतांत्रिक मध्ये तलाठी किंवा एनी ग्रॅज्युएट किंवा लिपिक वगैरे जे असतात तर ते सगळे येतात. आणि तांत्रिक मध्ये म्हणजे त्या विषयासंबंधी नॉलेज असलेलं, जसं कृषी सेवक आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे. पशुधन पर्यवेक्षक मध्ये वेटरनरीचं थोडं नॉलेज पाहिजेत ना, की एनी ग्रॅज्युएट वाला घेईल नाही, थोडंफार त्यांना नॉलेज पाहिजे, तेवढं ज्ञान पाहिजे, म्हणजे टेक्निकल तो विषय झाला. असं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन पद्धतीमध्ये सगळं विश्लेषण केलं होतं. सगळी परीक्षा घेणार आहे असं सांगितलं होतं. आणि तेच सांगते आता बघा, तांत्रिक संवर्ग. तांत्रिक संवर्गामध्ये काय तर गटकचा जे तांत्रिक संवर्ग आहे त्याची एकच परीक्षा राहणार आहे. हे सगळं आता नवीन परीक्षा पद्धती खाली प्रमाणे. तर बघा, परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय तांत्रिक संवर्गाकरिता एकच पूर्व परीक्षा राहणार आहे. पूर्व परीक्षा एकच राहणार आहे, तांत्रिक असो अतांत्रिक असो. तांत्रिक म्हणजे काय तर पशुधन पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक किंवा म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवक किंवा आपलं स्वच्छता निरीक्षक किंवा तत्सम तसे. तर त्यासाठी काय एकच संयुक्त पूर्व परीक्षा आणि तुमची मेन्स मुख्य परीक्षा वेगळी. प्रत्येक पदाची मुख्य परीक्षा वेगळी राहतील. टेक्निकलचं अभियांत्रिकीची वेगळी, कृषीची वेगळी, वेटरनरीची वेगळी. कृषीचं अजून सारखं पद असेल तर त्याला एकत्र करू शकते ते, परंतु वेगळं असेल तर वेगळी मुख्य परीक्षा. मग त्याचा पूर्वचा कट ऑफ वेगळा, मुख्यचा कट ऑफ वेगळा आणि त्यानुसार घेतलेलं डायरेक्ट सिलेक्शन असं राहणार आहे. तर ते सगळं इथं सांगितलेलं आहे मित्रांनो. मी हे सगळं तुम्हाला सांगितलं होतं या टायटल मध्ये. जाहिरात आली, कृषी सेवक जाहिरात आली सावधान, पशुधन पर्यवेक्षक जाहिरात आली सावधान, हा या व्हिडिओच्या टायटल मध्ये सांगितलं होतं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये, म्हणजे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर तिथं सबस्क्राईब करा. त्या व्हिडिओमध्ये सगळे व्हिडिओची लिंक दिलेली आहे, व्हिडिओ दिलेले आहे, ते बघा. संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आणि ह्याचे सगळे अपडेट मी टेलिग्रामवर देत असतो. टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल आहे आपलं, ते सगळे त्याची लिंक पण तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथं जायचं, मोरला क्लिक करायचा, खाली तुम्हाला लिंक दिलेलं आहे. वेटरनरी वाले पाहिजेत, दास कृषी पाहिजेत, दास ऑफिसर पाहिजे, कृषी सेवक करायचं आहे, पशुधन पर्यवेक्षक करायचं आहे, तलाठी करायचा आहे, एमपीसी करायचा, त्या सगळे चॅनल आहेत. सगळी अपडेट टाकतो, विश्लेषण करतो आपण. आणि तेच विश्लेषण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉपी पेस्ट होत असते. ठीक आहे. तर बघा आता काय सांगता इथं, एकच संयुक्त पूर्व परीक्षा. आता बघा, एकच पूर्व परीक्षा म्हटलेलं आहे त्यांनी. एकच पूर्व परीक्षा, नंतर सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता. सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता जवळपास काय म्हणतात आपल्याला एनी ग्रॅज्युएट एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. जे सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आहे त्या सगळ्यासाठी एकच मुख्य परीक्षा. जसं तलाठी आहे, क्लर्क आहे, जसं मग इतर ज्या सेवा आहे, परीक्षा आहे, त्या सगळ्यासाठी एकच मुख्य परीक्षा. पेपर 1, पेपर 2, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, नंतर सामान्य ज्ञान ते तांत्रिक संवर्गासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता असतात ना,
ऍग्रिकल्चर करतात, कोणी वेटरनरी करतात, कोणी स्वच्छता निरीक्षकाचा डिप्लोमा करतात. त्यासाठी जे शैक्षणिक अर्हता आहे त्यानुसार त्या त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाच्या एकच सेवा, एकच मुख्य परीक्षा. म्हणजे कृषी 2-3 प्रकारचे असेल तर ते वेटरनरीवाल्याची वेगळी मुख्य, कृषीवाल्याची वेगळी मुख्य, अभियांत्रिकीची वेगळी मुख्य असं राहणार आहे, असं सांगतं हे. त्यासाठी काय पूर्व परीक्षेतील प्रशासकीय संवर्गाचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. तांत्रिक संवर्गाचा संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. आता पूर्व परीक्षामध्ये जे तलाठी आहे, क्लर्क आहे, त्या सगळ्यांचा एक, परंतु जे इकडे कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्यांचा वेगळा, जे अभियांत्रिकी AMBI वाली आहे त्यांचा वेगळा, पशुधन परीक्षक त्यांचा वेगळा, असा निकाल राहील तुमचा पूर्व परीक्षेचा. नंतर मुख्य परीक्षेच्या निकाला आधारे तुमची निवडच होणार आहे. मुख्य परीक्षा निकाल संवर्ग निहाय प्रसिद्ध करण्यात येईल. संवर्ग पशुधन परीक्षक वेगळा संवर्ग, सहाय्यक कृषी अधिकारी वेगळा संवर्ग. उपरोक्त बदलाच्या अनुषंगाने घटक सविस्तर सुधारित परीक्षा योजना लवकरच सादर करणार आहे. लवकरच, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सगळ्या गोष्टी ह्या मला सांगणं झालेल्या आहे. बघा अजून काय म्हणतंय तुम्हाला, अजून सांगतोय. हे सगळं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मित्रांनो, सगळं अगोदर सांगितलेलं आहे. आणि ते विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. बघा, तर यापूर्वी जर तुम्ही प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज सादर केला, समजा आता आजच्या तारखेनुसार 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येते, त्यानुसार तुमचा अर्ज सादर केलेला आहे. तर अशा लोकांसाठी बघा, दिनांक 22 जुलैचे शुद्धीपत्रक आहेत, त्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन यापूर्वी प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या आधारे उमेदवार ज्या ज्या संवर्गासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरेल त्या त्या संवर्गाचे उमेदवार विचारात घेण्यात येईल. बघा, मी काय म्हटलं तुम्हाला मित्रांनो, फॉर्म भरा म्हणजे काय, आता तुमचं तिथं समजा प्रोफाईल आहे ते सगळं अपडेट करा. त्या प्रोफाईल मध्ये तुमची शैक्षणिक अर्हता सगळी टाका. 10वी नंतर डिप्लोमा केला टाकून द्या. तुम्हाला फक्त सध्या फॉर्म भरता येणार नाही. का? म्हणजे अप्लाय करता येणार नाही. का? कारण तुमचं नोटिफिकेशन आलेलं नाही कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारीचं. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला अप्लाय करता येतील, बटन येतील तेव्हा. ते बटन कधी येतील? नोटिफिकेशन आल्यावर तुमचं नोटिफिकेशन येईल. सहाय्यक कृषी अधिकारी एवढ्या जागा, पशुधन परीक्षक एवढ्या जागा, असं राहतील ते. स्वच्छता निरीक्षक किंवा तत्सम जेवढे पद आहेत त्या सगळ्या पदाची आता नवनवीन पद याच्यात ऍड होत आहे. म्हणजे जे अगोदर सांगितले ते सगळे 28 ते 73 पर्यंतचे, तर तसे राहणार आहे मित्रांनो. मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला हे सगळं. बघा अजून काय म्हणताय, आता तुम्ही आतापर्यंत अर्ज केलेला असेल ना, आणि तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जर ते पद ऍड झालं तर तुम्ही ऑटोमॅटिकली पात्र होतात. तुम्ही जर कृषी डिप्लोमा टाकलाय तिथं आणि जर आपली कृषी सेवकची जाहिरात आली तर तुम्ही ऑटोमॅटिकली पात्र होणार आहेत. नव्याने अर्ज करायचं काम राहणार आहे असं सांगता येते. बघा काय म्हणताय, ऑटोमॅटिकली तुम्ही पात्र होणार आहे. उमेदवारी विचारात घेण्यात येईल. कशी? कारण तुमची शैक्षणिक अर्हता पात्र ठरेल त्या त्या संवर्गाकरिता. म्हणजे तुम्ही अगोदर जर अर्ज भरलेला आहे ज्या ज्या संवर्गासाठी शैक्षणिक अर्हतेच्या आधारे, बघा शैक्षणिक अर्हतेच्या आधारे तुमचा जे आहे अर्ज तो विचारात घेतला जाणार आहे. जरी नवीन संवर्गात समावेश झाला तरी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने आता पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तिकडे घेण्यात येईल ते. महाराष्ट्र गट क, बघा आता अजून एक पॉइंट आहे. आता जे आपले काय म्हणतात, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, यासाठी जे लास्ट इयरला आहे ते पण फॉर्म भरू शकतात. फक्त मुख्य परीक्षा अगोदर त्यांचा रिझल्ट पाहिजे. ठीक आहे, हे सगळं इथं सांगितलेलं आहे द्वितीय श्रेणीतील. हे अशा पद्धतीचे मित्रांनो अपडेट आहे. हे अशा पद्धतीचे अपडेट आहे. आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा कृपया. अजून एक अपडेट सांगतो तुम्हाला. आपली अपडेट अजून एक अशी आहे, बघा हेच थंबनेल होतं. 14,000 प्लस व्ह्यू गेले होते. हेच ते थंबनेल होतं. 14,000 प्लस व्ह्यू गेले होते. हेच थंबनेल होतं. हे सगळी मी तुम्हाला जे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा यानुसार आपला पेपर राहतील असं पण तुम्हाला सांगितलं होतं मेनचा, कारण हे डिप्लोमा लेवलचा आहे. त्यामुळे डायरेक्ट 150 प्रश्न 300 गुण तसंच आपल्याला राहू शकते असं पण मी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर सांगितलं होतं का नाही? एकदा कमेंट मध्ये सांगा तुम्ही सांगितलं होतं की नाही. तर आता ही आपली सहाय्यक कृषी अधिकारीची तांत्रिकची बॅच आहे 1499 मुख्य परीक्षेसाठी. फक्त मुख्य परीक्षा 1499 महाराष्ट्रात सर्वात कमी. परत हे आपली कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी टोटल पूर्व प्लस मुख्य, मुख्य म्हणजे तांत्रिक आहे 1499, पूर्व मुख्य 1499, टोटल किती 2999 ची बॅचची फीज आहे. सिलेक्शन पर्यंत लेक्चर, शॉर्ट नोट्स, पीडीएफ सगळं मेंटरशिप, होमवर्क सगळं तुम्हाला दिलेलं आहे. सगळंच आहे. कृषी सेवकची आणि पशुधन परीक्षकची 1499 ची.
ठीक आहे, दोन्ही बॅच अवेलेबल आहे, पूर्व मुख्य आणि हे सगळी आमची टीम आहे मित्रांनो, हे सगळी टीम आहे, जबरदस्त टीम आहे. हे बघा, तुम्ही पॉज करू शकता, पॉज करून बघा. महाराष्ट्राचे सगळे धुरंधर इथं ठेवलेले आहे, सगळे धुरंधर. 28 तारखेपासून बॅच चालू झालाय, रोज व्हिडिओ येत आहे, रोज लेक्चर होतंय, पीडीएफ, शॉर्ट नोट्स, टेस्ट सगळं मिळणार आहे सिलेक्शन पर्यंत. कट ऑफ बघा, कट ऑफ पार करणारी बॅच आहे. तुम्हाला काय कट ऑफ पार करून देणार आहे, पूर्वचा कट ऑफ आरामात पार होणार आहे तुमचा. ठीक आहे, थांबतो आता मी एवढं बोलून. धन्यवाद.